महाराष्ट्र केसरी या किताबाचं नुसतं नाव घेतलं तरी डोळ्यांसमोर हरिश्चंद्र बिराजदार, दादू चौगुले, हिरामण बनकर ते अगदी अभिजित कटके, विजय चौधरी, नरसिंग यादव, बाला रफिक शेख असे पैलवान उभे राहतात. त्यांच्या पहाडासारख्या तब्येती आणि पापणी लवायच्यात कुस्ती फिरवण्याची ताकद आणि त्यांच्या नावाआधी लागणारा मानाचा महाराष्ट्र केसरी किताब. या किताबाची गदा, प्रतिष्ठा आणि यासाठीची कुस्ती, सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कुस्तीत महत्त्वाच्या आहेत. कुठल्या वर्षी किताबाची स्पर्धा कुठं झाली आणि गदा कुणी मारली या गोष्टी तोंडपाठ असणारे कुस्ती शौकीनही आपल्याच आजूबाजूला आहेत. पण या वर्षी मात्र परिस्थिती काहीशी बदलली आहे. कारण या वर्षाच्या 11 महिन्यात महाराष्ट्राला एक नाही तर 3 महाराष्ट्र केसरी मिळणार आहेत. जानेवारी महिन्यात पुण्यात कोथरूडमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली, ज्यात शिवराज राक्षेनं किताब जिंकला. मग 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबरमध्ये पुण्याच्याच फुलगावमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली आणि धाराशिवमध्ये 16 ते 20 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन केले. एका वर्षी एकाच किताबासाठी चुरस असताना आता 3 पैलवान महाराष्ट्र केसरी म्हणून पुढे येतील. पण हे असं घडतंय का? याचा महाराष्ट्राच्या कुस्तीला, पैलवानांना फायदा होतोय की तोटा? जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. फुलगावमध्ये 66वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली आणि त्यानंतर आठवडाभरानं होणारी धाराशिव मधली स्पर्धा 65वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे. विशेष म्हणजे कोथरूडमध्ये झालेली स्पर्धा ही 65वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होती. याच वर्षी पहिल्यांदा महिलांच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. पण त्यातही एक स्पर्धा सांगलीत पार पडली आणि दुसरी कोल्हापुरात. प्रत्येक किताबाच्या 2 स्पर्धा होत आहेत, त्या महाराष्ट्राच्या कुस्ती संघटनेत पडलेल्या 2 गटांमुळे. हे 2 गट पडले कशामुळे? तर जुलै 2022 मध्ये भारतीय कुस्ती संघटनेनं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. आता महाराष्ट्राची कुस्तीगीर परिषद म्हणजे राज्यातल्या पैलवानांची मातृसंस्था. राज्यातले सगळे तालुका तालीम संघ, जिल्हा तालीम संघ महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अधिकार क्षेत्रात येतात. महाराष्ट्राच्या पैलवानांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं काम परिषदेच्या माध्यमातूनच केलं जातं. पण 2022 मध्ये परिषद बरखास्त झाली आणि कुस्ती संघटना, राजकीय नेते आणि पर्यायानं पैलवानही बॅकफुटवर गेले. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करताना ब्रिजभूषण सिंह अध्यक्ष असणाऱ्या भारतीय कुस्ती संघटनेनं राज्य परिषदेनं स्पर्धा घ्यायला दिलेला नकार आणि पैलवानांच्या तक्रारी हे कारण दिलं होतं. सोबतच हंगामी समिती लवकरच स्थापन केली जाईल असंही सांगण्यात आलं. त्यानंतरच महाराष्ट्राच्या कुस्ती संघटनेत उघड 2 गट पडले. भारतीय कुस्ती महासंघानं आधी अस्थायी समिती नेमली, त्यानंतर निवडणुका घेतल्या, ज्यात भाजप खासदार रामदास तडस अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांच्याच नेतृत्वात नवी संघटना तयार झाली. मात्र शरद पवार गटाने आमच्या संघटनेवर कायमची फुली मारण्यात आलेली नाही, कारवाई तात्पुरत्या स्वरूपाची होती अशी बाजू मांडत सरचिटणीस बाळासाहेब लांडगेंच्या नेतृत्वात कोर्टात दाद मागितली. दोन्ही गटांकडून आम्हाला महाराष्ट्र केसरी किताबाचं अधिवेशन घेण्याचे अधिकार असल्याचा दावा करण्यात आला. 10 नोव्हेंबर 2022 ला मुंबई उच्च न्यायालयानं बाळासाहेब लांडगे यांच्या गटाला स्पर्धा भरवण्याचा अधिकार असल्याचा निर्णय दिला. त्याविरोधात रामदास तडस गटानं धर्मादाय आयुक्तालयाकडे दाद मागितली. या सगळ्या राड्यात महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात 2 संघटना निर्माण झाल्या. बाळासाहेब लांडगे, शरद पवार यांच्या नेतृत्वातली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य कुस्ती संघ. या दोन्ही संघटनांनी आपापली महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली. कुस्ती संघाची स्पर्धा फुलगावमध्ये पार पडली तर कुस्तीगीर परिषदेची स्पर्धा धाराशिवमध्ये पार पडणार आहे. म्हणजेच या अंतर्गत गटबाजीमुळे महाराष्ट्राला 2 आठवड्यात 2 महाराष्ट्र केसरी मिळणार आहेत आणि एका वर्षात 3. पण मग हे सगळं पैलवानांच्या फायद्याचं आहे की तोट्याचं? तर जास्तीच्या स्पर्धा खेळायला मिळत आहेत, संधी मिळते, मोठी बक्षिसं मिळत आहेत, हा पैलवानांचा. आणि सिकंदर शेख, माऊली जमनाडे, पृथ्वीराज पाटील, हर्षद कोकाटे, बाला रफिक शेख या मातब्बर पैलवानांच्या कुस्त्या बघायला मिळतील हा प्रेक्षकांचा फायदा वाटत असला तरी पूर्ण विषय समजून घ्यावा लागेल. पहिला विषय म्हणजे पैलवानांवर असलेली कारवाईची टांगती तलवार. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं पंच आणि जिल्हा तालीम संघांनी इतर कुठल्याही संघटनेच्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ नये. तसं केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. तर कुस्ती संघाने दोन्हीकडच्या स्पर्धांमध्ये पैलवानांनी सहभाग घ्यावा असं आवाहन केलं आहे. त्यामुळे
नेमक्या कुठल्या स्पर्धेत सहभागी व्हायचं हा प्रश्न आणि स्पर्धेत सहभाग घेतला म्हणून कारवाई होणार का ही टांगती तलवार पैलवानांवर आहेच. दुसरा विषय म्हणजे महाराष्ट्र केसरी किताबाची कमी झालेली प्रतिष्ठा. एका वर्षाला एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत असल्यानं पैलवान कष्ट करायचे ते त्याच स्पर्धेसाठी. सगळी मेहनत त्या एकाच स्पर्धेसाठी लावली जायची आणि अर्थातच लढती चुरशीच्या व्हायच्या. कारण एकदा संधी हुकली की ती मिळवायला पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागायची. मात्र आता बदललेल्या समीकरणांमुळे वर्षात 3 जण महाराष्ट्र केसरी म्हणून पुढे येणार आहेत, ज्यामुळे ना तिघांनाही सारखं महत्व मिळेल आणि ना मान. आत्ता गदा हुकली तरी पुढच्या आठवड्यात चान्स असेल ही किताबाच्या लढतीची आत्ताची परिस्थिती आहे हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. तिसरा विषय म्हणजे महाराष्ट्र केसरीतच अडकून राहिलेली महाराष्ट्राची कुस्ती. देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल मिळवून दिलं खाशाबा जाधवांनी. मराठी मातीचा ठसा खाशाबांनी हेलसिंकीत उतरवला. अप्पालाल शेख महाराष्ट्र केसरीनंतर राष्ट्रकुल स्पर्धेत पदक विजेते ठरले. पण आधुनिक काळात सुविधा, पद्धती, डाएट, फिटनेस या सगळ्या गोष्टी अनुकूल असूनही महाराष्ट्रातली फार कमी नावं जागतिक कुस्तीमध्ये दिसतात. कारण पैलवानांची सगळी मेहनत महाराष्ट्र केसरी या एकाच किताबासाठी सुरू राहते. त्यात आता 2 स्पर्धा होत असल्यानं किताबाच्या संधी वाढतीलही, पण त्या नादात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधला मराठी पैलवानांचा टक्का दुर्दैवानं कमी होईल. महाराष्ट्रातला ताकदीचा पैलवान आपल्याच मातीत गुंतून राहील. त्यामुळं जास्तीच्या स्पर्धा आधी कधीच मिळाली नाहीत अशी बक्षिसं या गोष्टी पाहायला चांगल्या वाटत असल्या तरी 2 गटांच्या राजकारणात महाराष्ट्राची कुस्ती परंपरा महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहण्याची भीती जास्त आहे. कारण गटबाजीमुळे जसा 2 स्पर्धांचा संभ्रम होतोय तसाच ट्रायल्स कोणी घ्यायच्या, नॅशनलला टीम कशी पाठवायची या जास्त महत्त्वाच्या गोष्टींसाठी होऊ शकतो. म्हणूनच एका वर्षाला 3 किताब, 3 स्पर्धा आणि 3 महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राला मिळत असले तरी यात नुकसान मात्र आपल्याच पैलवानांचं होण्याचा धोका आहे. या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.